भारत रत्न विश्वविख्यात भारतीय संविधान के निर्माता महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 20 मार्च 1927 को महाड़ के चवदार तालाब पर सामाजिक समानता का बिगुल फूका और पानी के लिए ऐतिहासिक सत्याग्रह किया। डॉक्टर बाबा साहब ने इस समय गगनभेदी हुंकार भरी। ये सत्याग्रह केवल पानी के लिए नहीं बल्कि मौलिक मानव अधिकार के लिए है। इस सत्याग्रह ने लाखों करोड़ों लोगों को पीने का पानी का अधिकार दिलाया। लेकिन ऐसे अत्यंत प्रेरणादायक, ऐतिहासिक और पवित्र चवदार तालाब के पानी में दुर्गंध आने से ये साफ है कि यहाँ प्रशासन और राजनीतिक नेताओं की ओर से घोर उपेक्षा और वैचारिक उदासीनता है। इतना ही नहीं, यहाँ विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की पूर्ण लंबाई वाली प्रतिमा का रंग रोगन करना भी जरूरी प्रतीत होता है। संभाजी ब्रिगेड के रायगढ़ जिला अध्यक्ष शिवश्री वैभव अलका हरिश्चंद्र सुर्वे ने रोष व्यक्त करते हुए कहा कि ये प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप से महापुरुष का अपमान है। इस संबंध में संभाजी ब्रिगेड की ओर से जिला कलेक्टर रायगढ़ और प्रांतीय अधिकारी, तहसीलदार, पुलिस प्रशासन और तालुका प्रशासन को ज्ञापन दिया गया और चेतावनी दी गई है कि यदि तुरंत कदम नहीं उठाए गए तो एक जोरदार आंदोलन शुरू किया जाएगा। सर्वांना जय जय, जय शिवराय, जय भीम। मी रायगड जिल्हाध्यक्ष वैभव सुर्वे, माझ्यासोबत तुमच्या महाडचे तालुकाध्यक्ष कैलाची अटक, महाड शहराध्यक्ष महेश मेहता, महाड उपशहराध्यक्ष संतोष रक्ते, आमच्या जिल्हा संघटिका हर्षदाताई सावंत आणि त्यांच्या सर्व बरोबर आलेल्या आमच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्ते। या ठिकाणी आज येण्याचं जे मुख्य कारण ते असं आहे की आपल्या सर्वांचा आत्मीयतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असा तो चवदार तळी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी या ठिकाणी या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून येथील दीनदलित स्पृश्यांना जाती व्यवस्था पलीकडची संकल्पना राबवून या ठिकाणी पाण्याचा सत्याग्रह करून येथील सर्व समाज बांधवांना, समाजातील सर्व दुर्बल घटकांना पाण्याचा वापर करण्याचे स्वतंत्र अबाधित केले। चवदार तळे सत्याग्रह याला समता दिन म्हणून सुद्धा संबोधले जाते। अशा या चवदार तळ्याचं हे पाणी सत्याग्रहाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताच्या प्रांजळीमध्ये घेऊन प्राशन्य करून या चवदार तळ्याचं सत्याग्रह केला होता। आणि हा सत्याग्रह केवळ बाबासाहेबांनी ओंजळीमधील पाणी घेऊन सत्याग्रह करून केवळ या सत्याग्रहाची पूर्तता न होता यापुढे सुद्धा बाबासाहेबांना न्यायालयीन लढा द्यावा लागला होता। आणि जर आपण चवदार तळेकडे जर पाहिलं तर चवदार तळ्याच्या आजूबाजूला जाताना आपलं निश्चितपणे एक मनाला एक दुःखद अशी, खेदजनक अशी जी बाब आहे ती, ज्यावेळी आपण चवदार तळ्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरतो त्यावेळी या तळ्याला दुर्गंधीचं असं साम्राज्य आलं आहे, शैवालीचं साम्राज्य आलं। तरी या चवदार तळ्याचं हे पावित्र्य आपल्या प्रशासनाच्या किंवा आपल्या इतर सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून अबाधित न ठेवता दुर्लक्षित का व्हावं, ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी संभ्रमाच्या आहेत। परंतु हा लढा निश्चितपणे संभाजी ब्रिगेड पुढे आणखीन तीव्रतेने हाताळून निश्चितपणे या लढ्याला यश प्राप्ती करून हा बाबासाहेबांनी दिलेला हा अमूल्य असा ठेवा आणि ज्या ठेवाच्या माध्यमातून या भूमीला क्रांतीभूमी असं नामोल्लेख झाला, क्रांतीभूमी असं सुवर्णाक्षरात या भूमीची नोंद झाली, त्या भूमीचं पावित्र्य राखण्यासाठी समस्त आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड त्यासाठीच आम्ही या ठिकाणी मुख्याधिकारी यांना नगर परिषदच्या अंतर्गत येणारी महाड शहर आणि चवदार तळे यांना आम्ही या निवेदनातून सूचित केलं आहे की आपण गांभीर्याने दखल घेऊन आपण योग्य ती पावले उचलून हे तळची पूर्णपणे डागडुजी अशी करून या ठिकाणी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी कायम स्वरूपी ठोस अशी पावले उचलावी। अन्यथा संभाजी ब्रिगेड यापुढे या कार्यासाठी तीव्र स्वरूपाचे आमरण उपोषण स्वीकारून तरी देखील जर प्रशासनाने गंभीर दखल नाही घेतली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावरची तीव्र अशी लढाई या ठिकाणी करू अशी विनंती व सूचना करत आहोत।